पंकजाला निवडून नाही दिलं तर राजीनामा देऊन साताऱ्यातून निवडून आणेल असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी केलं होतं। आता पंकजा मुंडे यांचा पराभव झालाय। उदयनराजे राजीनामा देतील का असे प्रश्न जनसामान्यातून उठत आहेत। नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे। प्रचार सभेमध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळी विधानं केली आहेत, पण त्यात महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चर्चेचा लोकसभा मतदारसंघ होता तो म्हणजे बीडचा। या बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत होती। यामध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी प्रचाराच्या अगदी शेवटच्या दिवशी उदयनराजे भोसले यांची सभा झाली। या सभेमध्ये उदयनराजे भोसले म्हणाले होते की पंकजाला जर निवडून नाही दिलं तर मी सातारामधून राजीनामा देऊन तिला पुन्हा निवडून आणेल। त्यासोबतच उदयनराजेंनी मतदारांना भावनिक आव्हान देखील केलं होतं। त्यामुळे उदयनराजे भोसले यांचे भाषण तेव्हा चर्चेचा विषय ठरला होता। त्यासोबतच खासदार म्हणून त्या निवडून आल्या की त्यांच्या मंत्रिपदासाठी मोदींकडे शिफारस करणार असेही उदयनराजे म्हणाले होते। याच सभेमध्ये उदयनराजेंना अश्रू देखील अनावर झाले होते। त्यावेळी ते म्हणाले, माझे वडील वारल्यानंतर मुंडे साहेबांनी माझं बोट धरलं। भाषणावेळी गोपीनाथ मुंडेबद्दल बोलताना उदयनराजे भावुक झाले होते। मी मनापासून सांगतो, पंकजाला मतदान केलं नाही तर तिला जर निवडून दिलं नाही तर मी राजीनामा देईन आणि साताऱ्यातून तिला निवडून आणेल, हे लक्षात ठेवा। पण तसं होत नाही। मी येताना बघत होतो, दोन्ही बाजूंनी कंपाऊंडला कुलूप लावतो, हो म्हणाला तर सोडतो, नाही तर सोडत नाही, अशी उदयनराजेंनी बीडकरांना मतदानाचे आव्हान करत गंमत केली होती। यात महत्त्वाचा मुद्दा आणि चर्चेचा विषय ठरला तो उदयनराजेंचा एक वक्तव्य। ते म्हणाले, जे पंकजाला जर निवडून नाही दिलं तर मी राजीनामा देऊन पंकजाला साताऱ्यामधून निवडून आणेन। पण लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झालाय। आता लोकांमध्ये चर्चा रंगते, बीड लोकसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडेंचा पराभव झालाय। आता उदयनराजे साताऱ्यामधून पंकजा मुंडेंना निवडून आणतील का? उदयनराजे स्वतःच्या खासदारकीचा राजीनामा देतील का? जी भावनिक साथ घालून उदयनराजेंनी बीडच्या मतदारांना सांगितलं होतं ते त्यांचा शब्द खरा ठरवतील का? आणि स्वतःचा राजीनामा देऊन पंकजा मुंडेंना पुन्हा सातारचा खासदार बनवतील का? अशा चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगताना दिसत आहेत। याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा। धन्यवाद।